या राज्याचा मंत्री झाल्यापासून कुठलंही भाषण केलेलं नाही. आज मी मसवडकरांच्या आग्रह असतो आपल्या सगळ्यांचा प्रेमाचा सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलो. मला या नाथबाबाच्या नगरीत येत असताना मनापासूनच आनंद होतो. मनापासून आपल्या सगळ्यांना सांगेल की मला आपल्यात आल्यासारखं वाटतंय. आपल्या माणसात, आपल्या घरात, आपल्या गावात आल्यावर जो फील येतो ना, तो फील मला मसवडमध्ये आल्यावर येतो. या मसवडसाठी एकदा हात वर करून जोरदार टाळा. माझ्या राजकारणामध्ये मी आज 4 वेळा आमदार झालो आणि प्रत्येक वेळी मसवडकरांनी निर्णायक मतदान मला केलं. प्रत्येक वेळी मसवडकरांनी मला भरभरून दिलंय. बाजूच्या सगळ्या गावकऱ्यांनी दिलंय. मान तालुक्यानं दिलंय, खटाव तालुक्यानं दिलंय. पण हे देत असताना मसवडनं आताच्या निवडणुकीत तर उच्चार केलाय आणि जवळजवळ 6,500 लोकांचं असल्याचं निवडून या मसवड सेनाने मला दिलं. भाऊ, पहिल्यांदा माझ्या सर्वेचे रिपोर्ट मसवड शहराबद्दल निगेटिव्ह होते. अगदी मतदानाच्या आधी 3 दिवस रिपोर्ट आला तरी सुद्धा तो 53% फरक मसवड दाखवायला तयार नव्हता. मी रिपोर्टवर ऑब्जेक्शन घेतलं, पण तो म्हणला माझा रिपोर्ट खरा आहे. पण 25 वर्ष सर्वे करणाऱ्या एजन्सीला माझी माफी मागायला आणि मसवडला निकाल लागला. बाकी सगळा निकाल त्याचा योग्य होता, बरोबर होता, पण मसवड शहराचा निकाल त्याचा चुकला होता. 25 वर्षाचा त्याचा अनुभव आहे. त्यांनी मला येऊन माफी मागितली. मगाशी मी इथे येत असताना गाडीत मला फोन होता की भाऊ मला सत्कार द्यायचं, म्हणलं मी मसवडला चालतो. पण आपल्या सगळ्यांना मला मनापासून धन्यवाद देत असताना भारतीय जनता पार्टीला मला मनापासून धन्यवाद द्यायचे की ज्या पक्षानं माझ्यावर विश्वास टाकला, मला विधानसभेचं तिकीट दिलं, मला जिल्ह्याचं अध्यक्ष केलं, मला पुन्हा विधानसभेचं तिकीट दिलं. एवढ्यावरच नाही तर पार्टीनं मला अनेक वेळा कायम माझा पार्टीनं सन्मान पण केला. मी माझ्या पुरतं नाही, मी ज्या ठिकाणी मी कुणाची शिफारस केली त्याही ठिकाणी माझं ऐकण्याचं काम पार्टीनं केलं. आज आपण बघताय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माहितीचं सरकार आलं आणि ज्या नेतृत्वानं माझ्यावर मनापासून प्रेम केलं, मग आजपर्यंत मी अनेकांचं प्रेम केलं. पण ज्यांच्यावर प्रेम केलं तिकडून परत काय मिळालं हे मी आता सांगणार नाही. कधी घरातनं, कधी बाहेरनं, कुठून जिथून मी ज्या लोकांचं प्रेम केलं त्या ठिकाणी माझ्या वाट्याला काय आलं याचे साक्षीदार आपण तुम्ही आहात. पण हा एकमेव नेता असा की त्या नेत्याच्या खांद्यावर आम्ही मान टाकली आणि त्यांना सांगितलं की आता हा माझा शेवटचा पक्ष आहे. मी काय अनेक पक्ष बदललेले नाही. त्यांना सांगितलं माझा शेवटचा पक्ष. मी तुमच्याकडे कुठल्या मंत्रिपदासाठी आलो नव्हतो, पार्टीमध्ये कुठलं नाव मोठं व्हावं म्हणून मी आलो नव्हतो. मी आपल्या पार्टीमध्ये आलो होतो की मला माझ्या महान गटावच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलम पुसायचा आहे.
मला माझ्या मातीत पाणी आणायचं, माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी घ्यायचं, शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसाची शेती करायची आहे. माझा शेतकरी सुखी संपन्न झाला पाहिजे. माझ्या देशामध्ये लागलेली शेतकऱ्यांची पूरक पुन्हा स्वाभिमानानं सन्मानानं पुन्हा शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये राबली पाहिजे आणि स्वतःच्या शेतामध्ये सन्मानामध्ये राहिली पाहिजे. ही भावना मी व्यक्त करून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आपण सगळेजण साक्षीदार आहे. जेव्हा जेव्हा जयकुमार गोरेंना शब्द टाकला, मी नाताच्या साक्षीने सांगतोय, आजपर्यंत त्या माणसाला टाकलेला एकही शब्द तो माणूस मला आजपर्यंत कधी म्हणता. आणि मी अनावश्यक काय मागितलं त्याच्यावर नाही म्हणायचं काय सवालच आला नाही. आज आपण सगळेजण बघता की या वर्षीची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या समोर होती. लोकसभेची निवडणूक झाल्यावर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि आता भारतीय जनता पक्ष संपला, भारतीय जनता पक्ष पुन्हा निवडून येत नाही, राज्यात सत्ता येत नाही. माझ्या बाजूचा आम्ही कधी म्हणायचं भाऊ कसं होईल कसं होईल कसं होईल. परंतु मी अनेकदा सांगतो, झोपलेल्या वाघाला जाळं टाकणं सोपं असतं, बरोबर ना? झोपलेल्या वाघाला जाळं टाकणं सोपं असते, पण उठलेल्या वाघाला जाळं टाकणं सोपं नसते. भारतीय जनता पक्ष यावेळी सावध होता. पाठीमागच्या वेळी झालेल्या सगळ्या चुका बाजूला ठेवल्या आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब असतील या सगळ्यांनी या जनतेच्या हिताचं सरकार 2-2.5 वर्षामध्ये चालवलं आणि 2.5 वर्षाचा इतिहास आपण सगळेजण बघता. या 2.5 वर्षामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात कधी पाण्याची एवढी कामं मंजूर झाली नव्हती. आजपर्यंत इतिहासात कधी एवढं रस्त्याचं काम झालं नव्हतं. आजपर्यंत इतिहासात कधी गावखेड्याचा असा विकास कधी झाला नव्हता. आजपर्यंत इतिहासात कधी माझ्या माता भगिनीचा सन्मान झाला नव्हता. आजपर्यंत इतिहासामध्ये माझ्या शेतकरी बांधवाचा कधी सन्मान झाला नव्हता. माझ्या कामगार बांधवाचा कधी सन्मान झाला नव्हता. आपण सगळेजण बघताय कधी आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा कधी सन्मान झाला नव्हता. या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून आदरणीय मोदीजींनी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्यांचा विचार करून सगळ्यांसाठी हे सरकार तुमचं आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली. लाडक्या बहिणींसाठी योजना चालू केली. 1500 रुपयाची योजना आता 2100 रुपये होईल. अनेक म्हणजे निवडणूक झाल्या बंद होईल, पण आजपर्यंत याच्यावर दुकान चाललं. पण आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांच्या सगळ्या दुकानाला कुलप लावून टाकलेली आहे. आता लाडक्या बहिणीचं 2100 रुपये सगळ्या बहिणींनी ठरवलं. आता आमच्या भावाचं सरकार आज पहिला हप्ता जमा झाला. शेतकरी बांधवाचं आपण बघितलं. आता पाण्याची कामं, पाणी आता येते. पाण्यासोबत माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचा विजेचं बिल माफ करायचा निर्णय आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. फक्त निर्णय घेताना निर्णयाची अंमलबजावणी केली. माझ्या कामगार बांधवांना आपण बघितलं असेल, न्याय देण्याची भूमिका घेतली. माझ्या सगळ्या कामगार बांधवांचा सन्मान आमचं मोदीजींचं आणि फडणवीस साहेबांचं सरकार करते. भरभरून भांडी, भरभरून पेट्या, भरभरून लागायची बांधकाम कामगाराला देण्याचं काम केलं. दिवाळी आली तर त्याला भोगं देण्याचं काम केलं. असा एक समाजातला घटक नाही की या समाजाला आमच्या अंगणवाडी सेविकाला कायमचं सरकारी नोकरीमध्ये घेण्याचं काम आमच्या सरकारनं केलं. पोलीस पाटलाचा पगार कोणी भरला नव्हता, त्याला कोणी सन्मान केला नव्हता. पोलीस पाटलाचा पगार, कोतवालाचा पगार, अंगणवाडी सेविकांचा पगार, आशा सेविकांचा पगार, हा सगळ्या भूमिका आमच्या सरकारनं घेतल्या. अनेक लोक भाऊ म्हणतात की सरकार एवढ्या खर्चाने कसं आलं. याला लोकांच्या काम करायचं कधी माहितीच नव्हतं. आजपर्यंत या लोकांना फक्त भांडण लावायची. कधी आरक्षणाचं भांडण, कधी जातीचं भांडण, प्रत्येक वेळी नवा
वेगळा मुद्दा आणायचा, कधी अल्पसंख्याक लोकांच्या मनामध्ये काहीतरी आणायचं, कधी बौद्ध समाजाच्या लोकांमध्ये काहीतरी द्वेष पसरवायचा, जातीमध्ये द्वेष पसरवायचा, आपली पोळी भाजवण्याचं काम, कोणत्या हातात घटना घेऊन फिरायचं, कोण सांगायचं अल्पसंख्याक देशात जाणारच नाही अशा पद्धतीची वातावरण तयार करायचं आणि या देशामध्ये एक वेगळं वातावरण करून वेगळा नैतिक सेट करून सत्तेमध्ये आलेली माणसं आता आजच्या निकालानं सांगून टाकलंय की आता इथून पुढे तुमचा कुठलाही निगेटिव्ह चालणार नाही. आता एकच निगेटिव्ह चालणार जो शेतकऱ्यांसाठी, जो बहिणींसाठी, जो भावांसाठी, जो कामगारांसाठी, जो आमच्या अंगणवाडी सेविकेपासून पोलीस पाटलापासून सगळ्यांच्यासाठी जो काम करेल तोच या राज्यामध्ये चालेल. आणि ही भूमिका घेणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळालेला आहे. हा काळाचा महिमा हो, हा काळाचा महिमा आहे. 2014ला सुद्धा मॅन्डेट असा होता की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. 19ला सुद्धा तशीच परिस्थिती होती की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालीच सरकार पुन्हा आलं होतं. पण तेव्हाही बारामतीच्या गड्यानं पुन्हा आपली कूटनीती वापरली, पुन्हा एक नेगेटिव्ह सेट केला आणि उद्धव ठाकरेंकडून सरकार, उद्धव ठाकरेंकडून सरकार बनवलं. पहिल्यांदा असं झालं, दोघं सोबत लढली आणि सरकार मात्र दुसऱ्यासोबत केलं. हे नवीन मानवाला लावलं आणि मग दुसऱ्यावर झालं. काय परिस्थिती झाली बघा. ही भयानक आजपर्यंतच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं ते घडलं. आणि आपण बघितलं काल सुरू झाला. मी कायम सांगतो, आता यमानं नवीन जिहाद काढला, देवानं नवीन जिहाद काढला. इथली खेळ इथंच केल्याशिवाय आता स्मशानभूमीचं तिकीट मिळणार नाही. याच वयाला आता तुम्ही बघा, आयुष्यभर कधी मुंड्यांचं घर फोडलं, कधी गोऱ्यांचं घर फोडलं, कधी भोसल्यांचं घर फोडलं, सगळी घर फोडली. आणि काळाचा महिमा बघा, भोसले एकत्र झाली, गोरे एकत्र झाली, मुंडे एकत्र झाली आणि पवाय फुटली. हा काळाचा महिमा आहे. हे काळाचं चक्र आहे, कधी कुणाला सोडत नाही, लक्षात ठेवा. आणि आधीच वर्षापूर्वी जयकुमार गोरे संपला म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला संपवायचा प्रयत्न केला. नाथ बाबा माझ्या पाठीशी उभा राहिला, माझी जनता पाठीशी उभी राहिली. आज जयकुमार गोरे एवढा कक्षाने लक्षात असू द्या. आज टीका करायचा विषय नाही, टीका करणार पण नाही. पण हा काळाचा महिमा आहे. पहिली निवडणूक गुन्हे दाखल, दुसरी निवडणूक गुन्हे दाखल झाले, तिसऱ्या निवडणुकीत गुन्हे दाखल झाले, चौथ्या निवडणुकीत पण गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला आणि मला थांबवायचा प्रयत्न केला. जेव्हा पाऊल ते केलं तेव्हा मी पुन्हा नवा जुमानं लोक माझ्यासोबत उभी राहिली. आणि एका रेस्टिंग दुकानामध्ये चौथ्या वेळी आमदार झाले. चौथ्या वेळी आमदार झाले. जेव्हा राजकारणाचं वय चालू होतं, राजकारणाचं वय चालू होतं 50 झाल्यावर, राजकारणाचं वय चालू होतं. माझी 50 व्हायला अजून 2 वर्ष आहेत. मी 4 वेळा आमदार आहे, 4 वेळा. आणि नुसता आमदार नाही, आता राज्याचा मंत्री पण आहे. काय पाहिजे, काय परमेश्वरानं दिलं पाहिजे मला? परमेश्वरानं मला नवीन जीवन दिलं. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यावर मी पुन्हा त्या ऍक्सिडेंट कडून आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे. आणि मी त्या दिवशी सांगितलं होतं, भाऊ की परमेश्वरानं मला नवीन जे जीवन दिलंय ते मी माझ्या मान खटावच्या मातीसाठी दिलं. त्या मान खटावच्या मातीसाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी हा जयकुमारचं जीवन आहे. माझ्या कुटुंबासाठी करण्यासाठी सगळं केलं जयकुमारने. माझं कुटुंब चालेल एवढं सगळं माझ्याकडे आलं. काही मला आता फार मोठी आवश्यकता नाही. आता इथून पुढचं माझं आयुष्य माझ्या घटावांच्या मातीसाठी आहे, इथल्या शेतकऱ्यांसाठी, इथल्या युवकांसाठी आहे, इथल्या MIDC साठी आहे, माझ्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आहे, या तालुक्यात शिक्षणाची कामगिरी करण्यासाठी, शिक्षण संस्था उभ्या करण्यासाठी आहे. म्हणून मला आज मनापासून आनंद आहे की या जनतेनं पुन्हा एकदा मॅन्डेट दिलं आणि असा एक सक्षम नेता या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत आला. जे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल. म्हणजे महाराष्ट्र आता सांगितलं की आता महाराष्ट्र थांबणार नाही. आता महाराष्ट्र
थांबणार नाही, शरद पवार पुढे येणार नाही. सांगून टाकलं आता मलाच थांबा येणार. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे निवडणूक झाली, निवडून आलो, 50,000 मतांनी 300 भाऊ कमी पडली. माझा अंदाज 51,000 होता, पण अजून 300 कमी पडली तरी पण हरकत नाही. 300 बघून देखील झाले असते. पण या इतिहासातील सगळ्यात सरकारची निवडणूक मान तालुक्याच्या इतिहासातील सगळ्यात सरकारची निवडणूक. त्या मान तालुक्याचे सगळे विक्रमी बोलले. पहिले म्हणजे दोनच तो तिसऱ्या वेळी येत नाही. मागच्या वेळेमध्ये ह्याचंही टेबल चिन्ह होतं, आमचंही टेबल चिन्ह आहे. ह्याचंही 8व्या नंबर नव्हता, आमचे 8व्या नंबर आहे. आणि तिसऱ्या वेळी कोणीच निवडून येत नाही. मी तिसऱ्या वेळी निवडून आलो, आता 4थ्या वेळी निवडून आलो. आजपर्यंत मान खटावच्या मातीतला कोणी मंत्रीच झाला नाही. म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो या स्टेजवर माहिती आहे आज डॉक्टर साहेब आपण म्हणणार की आता जयभवान राज्यभर काम करायचं. आता जयभवान राज्यभर काम करायचे. जयभवान मंत्री झाले. डॉक्टर साहेब या राज्यामध्ये कुणाचा विश्वासच नव्हता मी मंत्री. या राज्यामध्ये कुणाचा विश्वास नव्हता. मी मंत्री होऊ नये म्हणून अनेक घरांनी एकत्र आली, राज्यातली अनेक घरांनी एकत्र आली आणि त्या सगळ्यांनी मिळून जयकुमार मंत्री होऊ नये अशी व्यवस्था केली. या नाताच्या साक्षीने सांगतो, हा जयकुमार गोरे एकदाही भारतीय जनता पक्षाकडे मला मंत्री करा म्हणून सांगायला गेला नाही. एकदाही मला कुठलं खातं द्या म्हणून सांगायला गेला नाही. एकदाही मला कुठला बंगला द्या म्हणून सांगायला गेला नाही. मला सगळ्यांनी सांगितलं मंत्री झाल्यानंतर खातं तरी मागून घे. म्हणजे मी खातं पण नाही मागणार, मी खातं पण नाही मागणार. म्हणून मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आयुष्यभर माझा मान भेटाव एवढी जाईल. मी तर राहिलंच नाही. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे, मोदीजींचा उमेदवार आहे. त्यांनी माझ्या मातीचा सन्मान केला, माझ्या या महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान केलाय. ज्या जनतेनं मला 4 वेळा आमदार केलं त्यांच्या मताचा सन्मान केला आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीतल्या सुपुत्राला मंत्री केला. मला माहिती आहे डॉक्टर साहेब खूप मोठी जबाबदारी आहे. मंत्री केलाय तो पण ग्रामविकास खात्याचा मंत्री केला. अजून लोकांचा विश्वास बसत नाही, माझ्या समाजाच्या लोकांचा विश्वास बसत नाही की मला त्यांनी ग्रामविकास खात्याचा मंत्री केला. मी डॉक्टर साहेब कालच अधिवेशन संपलं, मुक्काम केल्यानंतर सकाळी साहेबांना भेटायला गेलो आणि काहीच नाही. मी साहेबांच्या वृत्त बघत होतो, साहेब माझ्याकडे बघत होते. साहेबांनी बोलताना सांगितलं जे अनेकांना वाटतं की तुझ्या एवढी मोठी जबाबदारी का टाकली, पण मला विश्वास आहे की तुमच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा आहे. तुला काम करायचं आणि तू ते काम करशील आम्हाला विश्वास आहे. म्हणून मी तुझ्या जबाबदारी टाकली. मी सर्वांना सांगून आले तुम्ही जो विश्वास टाकला त्याला कुठेही तडा जाऊन देणार नाही. जो विश्वास आपण टाकलाय त्या विश्वासाला काय करायला काम करू. डॉक्टरांनी सांगितलं की आता जयभावाच्याकडे काम करणार आहे, आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे. माझ्यावर जगातला कुठली जबाबदारी आली तर मी मान खटावची जबाबदारी कधीही सोडणार नाही. या जगातली कुठलीही जबाबदारी माझ्यावर आली तर मी माझ्या मातीला सोडणार नाही, माझ्या माणसाला सोडणार नाही. या भागातला प्रत्येक प्रश्न संपेपर्यंत जयकुमार गोरे आता थांबणार. त्यामुळे मी पहिला माझा मतदारसंघ डॉक्टर साहेब मी अनेककडे बघितले. 4 वेळा मंत्री होतं. राज्याचा मुख्यमंत्री व्हायला दिल्लीला गेलं, गावात पडलं, आजपर्यंत उठलं नाही. आणि विधानसभेच्या दारात गेल्यावर मी आलो
आमदार नसताना की दारावर पण आलो होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती वेळ कधी जयकुमार गोरे नाही. मी तेव्हा गाडीत येताना मला फोन आला. माझ्या सगळ्या कार्यकर्त्याचं नाव घेत नव्हता. मला म्हणला मंत्री साहेब नमस्कार. त्या दिवशी ती सांगितली मी तुझ्यासाठी मंत्री नाही, मी तुझ्यासाठी तुझा भाऊच आहे. मंत्री आज आहे उद्या नाही, आज आहे 2 वर्षाला नाही, आज आहे 5 वर्षाला नाही, कोणा होईल का नाही माहिती नाही. पण जया भाऊ ही पदवी मी बरे करून जया भाऊ हे नातं जर तयार केलं आपण हे माझं बरे करायचं नातं आहे. त्यामुळे मी जया भाऊ म्हणूनच आपला मी कधी तुमच्यासोबत मंत्री म्हणून आणि सगळ्यांना सांगा मला कोणी मंत्री म्हणायचं नाही. मी तुमचा जया भाऊ आहे आणि जया भाऊ म्हणूनच मला इथं काम करायचं. मी आपल्याला सांगून टाकतो जो जो शब्द मी माझ्या महामंडळाच्या जनतेला दिला, जो शब्द मी माझ्या जनतेला दिला आहे तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी काम करण्याची लढाई हा जयकुमार गोरे लढणार आहे. राज्याचा मंत्री होऊ दे, केंद्राचा होऊ दे आणि काय होऊ दे तरी सुद्धा माझा पाया जिथं आहे, जिथं माझा जन्म झाला, ज्या लोकांनी मला राजकीय जन्म दिला त्या माझ्या मातीला त्या माझ्या आईला कधी विसरणार नाही. हा शब्द आपल्या सगळ्यांना देतो. भारतीय जनता पक्षाला फडणवीस साहेबांना मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो. माझ्यासारख्या एका गरीब घरच्या शेतकऱ्यांच्या पोळाला एका रेशीम दुकानाच्या पोळाला कधी आज राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपण दिली. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या सगळ्यांना अनेक लोक मला मंत्रीपद मिळून पण बसले जाऊन भेटून आले. फक्त जर मी मला पाहिजे म्हणून गेलो नाही, पण मला देऊ नका म्हणून अनेक शिष्टमंडळ गेले. माझी फाईल तयार करून मोदींना पाठवली. इथं मग कोविडची फाईल तयार केली, मुख्यमंत्री फाईल तयार केली, सगळ्या फाईली तयार करून मला दिल्लीला पोहोचल्या. आता ही एवढं कच्चा असतं तर मग कसं झालं असतं. तेवढा नेतृत्वाचा विश्वास जयकुमार गोरेने संपादन केलं, पार्टीचा विश्वास संपादन केला. त्यामुळं अजिबात चिंता करू नका. मी गावांच्या मातीचा ऋणी आहे. मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. इमानदारीने आपली सेवा करेन आणि भारतीय जनता पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरे कायम आउटस्टँडिंगच करतो. जयकुमार गोरे कायम आउटस्टँडिंगच करतो. जयकुमार गोरे विचाराच्या पलीकडचं काम करतो. याही काट्यामध्ये भाऊ जे माझ्या पार्टीला, जे माझ्या नेत्याला, जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते काम जयकुमार गोरे करेल. जो 2 तास कमी झाली तरी फरक पडणार नाही, पण कामात कुठं कमी पडणार नाही. तेव्हा मी तुमच्या सोबत राहून तुमचा भाऊ म्हणून काम करेल हा शब्द निमित्तानं देतो. आपण सगळ्यांनी जे प्रेम मला दिले याचंच इथून पूर्व मी सांगतो पण असंच राहू दे. अजून खूप लांब जायचं, अजून MIDC करायचं, अजून आपल्याला खूप काम करायचं. पाणी आता बघितलं समुद्राला बसतो. भाऊ डॉक्टर साहेब मला या जनतेचं कौतुक, म्हणजे लोकांचं कौतुक वाटतं. मी पाणी हिंगणीला जावं म्हणून एवढे प्रयत्न केले. मला वाटतंय मी आधी निवडणुकीचं काम करतो. पण हे चालले इलेक्शन आयोगाला जाऊन कंप्लेंट केले ते तर ठीकच आहे. पण यांनी त्या माहिती दगड पोती घालून ह्यासला आवडलं या मातीत आणि ज्याही पायपन दगड घातलं सगळ्यात पहिला माझा सत्कार करायला पण नागपुरात आलं झालं. लाज शरमचा वाटत नाही झाला तिथे सगळ्यात पहिला माझी माणसं सगळं काय पोस्ट दिली हे पोस्ट दिलं. कसल्या मातीचा आहे एवढं जगात माहिती नाही. आज टीका करायला होती तरी कोणत्या हलवलं माहित नाही काय कशी मी टाकासाठी पाया पडते. कशी काय आधी माझे निवडून येणार नाही, कुणामध्ये मंत्री होणार नाही, कुणामध्ये खातं चांगलं मिळणार नाही. आता सगळं झालं म्हणजे आता चांगलं काम जनतेकडे माहिती नाही.
असं सगळं काय माहिती नाही कसं आहे ठीक आहे. निंदकाच्या घरा असा विचार जेव्हा जेव्हा माझ्यावर टीका करतो तेव्हा तेव्हा काम करायचे अनेक ऊर्जा आणखी ऊर्जा मिळतो. तुम्ही बघितलं मला चांगलं माहिती मी तर चप्पल आणायचं मी तर तुम्ही झालं बघा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे मला सांगायचं एवढ्यासाठी आहे की माणसं कसं कसं काय काय म्हणतात आणि अजिबात काय वाटत नाही. अजिबात त्यांना काय वाटत त्याचे कौतुक केलं पाहिजे त्यांचं यांच्या पेशन्सचं पण कौतुक केलं पाहिजे. काय झालं तरी म्हणजे आता म्हणजे खूप नगरपालिकेला बघा काय होतं काय कुठं काय होतं गाव आता एवढं डॉक्टर साहेब आता एकदा ठरवलं आता बोलायचं होतं ते मी ठरवलं आता बोलायला लागलं तर आता थांबत नाही. आता मी ठरवलं एकदा किंवा बसवायचा एकदा किडा बसवायचा तर काय ते कधीतरी झेडपीला एखादं वाचते कधीतरी नगरपालिकेला एखादं वाचते आणि पुन्हा जे पाठतंय पुन्हा 5 वर्ष पुन्हा सवयच होत आहे वाटतच नाही. आता एकदा ठरवले एकदा सुपरा 7 आता नवीन बनवलं असतं आता सांगून आता मी गव्हांना बोलतो सांगतो गव्हांना तुम्हाला माहिती आहे गर्व जयकुमार बोलणं सुरुवात नाही कारण निवडणुकीचं शेवटचं मत घेईपर्यंत जयकुमार एवढं लढतो तुम्हाला माहिती आहे शेवटचं मत घेईपर्यंत आजही सांगतो तुम्हाला गव्हांना नाही सांगतो पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन निवडणुकी एवढं सगळं माझ्यावर एवढं सगळं एक जर तो मला मग गोकुळ कापायला चालले मला माहिती नाही सगळं माहिती म्हणून मी म्हणतो तुम्हाला की शेवटी मजा कधी येते. अहो एक पत्रकार सुद्धा रोज बातम्या माझ्या अजून सुद्धा मी मंत्री झाल्यामुळे सुद्धा अजून बातम्या चालणार माझ्या तो कुठं लावला बघा देशमुखाच्या गाडीत कुठं आली ना देशमुखात देशमुख काय सांगत होता हे माझा नाही माणसा काय सांगत नाही आणि जेव्हा देशमुखाच्या गाडी न्यायला टाकला तेव्हा त्याच्या गाडीत तोच होता योग्य होता अशी तरी एका बघायला अर्धा मिनिट लागतं बघायचं बघायला अर्धाच मिनिट लागतं बघायला जास्ती लागत नाही पण तुम्हाला नजर कर्तव्य त्याजवळ पण एक आहे जो गोव्याच्या नादाला लागलाय जो गोव्याच्या नादाला लागलाय त्याचा कार्यक्रम देवालाच केला माझी गरज राजकारणी इतिहास या गावात घ्या आणि बाकी जाऊ द्या जमीन सुद्धा ऐकायला लागली तुम्हाला सांगतो या गावापासून तुम्हाला मिळतं जमीन सुद्धा ऐकायला नाही मग देवापुढा पुस्तक घ्या कुठलं पाहिजे तिथं घ्या एक माझ्यावर पैमानी करून पुढे गेला सांगा मला तुम्ही काळजी नका कोण काय म्हणतंय कुठलं काय किती दाखवत त्याला सांगायचं माझं तू जमतो का मी जमतोय बघा तू बातम्या द्यायचा मी बघा मी असं बातमी एकच बघितलं मी काल फडणवीस साहेबांनी म्हणायचं त्याने म्हणजे खरात करतो खरात आता माझ्या मी म्हणजे माझ्या पण बोलतो ठीक आहे हरकत तू लिहित ना तू बोलत ना आणि मी आज सांगतो का ती लिहितही नाही बोलतो की मी वाचावा म्हणून पण मी सांगतो नाते माझ्यासोबत त्यानं केलेली एकही बातमी जयकुमार गोरेनं बघितली नामच्या गटात मी पेपरच वाचत युट्यूबचा विषय सोडा पेपर पण वाचत नाही माहिती आहे घरात विचार आम्हाला मी कधी पेपर लावला होतो तर बातमी कोण काय लिहिते बघत नाही मी माझे काही संपणाचे बघत नाही मग कोण काय सांगत असतो कोण काय बोलतो पत्रकारची भूमिका काय करत असतात पण समाजात असे काही माहिती असे काही पिढ्या असतात पिढ्या असे काही ते
ते सांगतो बरोबर हरकत नाही. वेळ आला होतो कार्यक्रम सुरू मी सांगितलं ना. जयकुमार गोरे कभी किसी के रास्ते में जाता, जो अपने रास्ते में आता उसे छोड़ता आणि सावध टप्प्यात आल्याशिवाय कार्यक्रम करत काजू करताना कार्यक्रम होऊन जाईल. माझं एवढंच सांगायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी. पण आज आपल्या सगळ्यांना रिस्पेक्ट करायला आजूबाजूला आलेल्या सगळ्या मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांना वाटलं आता रॅली झाली एवढी मोठी रॅली झाली की आता सगळं कार्यक्रम तेवढाच असं वाटतं. मला वाटलं तेवढं झालं तिथून चालू होतं. स्टेज वाटते निघले याचं माहिती नव्हतं. तेव्हा आपण सगळ्यांनी तो बरोबर स्टेज घातलं, मला सत्कार केला, मला सन्मान केला. मला मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद. आज असंच प्रेम सोबत राहू द्या. पण भाऊ मी मंत्री झालो आणि जबाबदारी वाटली. आमच्या दादासाहेब तसेच घालतो. बिचाराने 7-8 महिना चप्पल घातली जबरदस्ती चप्पल घातली. आम्ही मगाशी काल सकाळी चप्पलच्या जोडीची ऑर्डर केली होती. सकाळी मी चप्पल खरेदी केली त्यांची. त्यांनी घातली मध्ये पण मला माझ्याकडून एकदा घालायची होती. ती गाडी माझ्या कुठल्या गाडी चप्पल झाली तर तुमच्या कार्यक्रमात अशी माणसं माझ्यावर काही उभे. आणि ह्या माणसाचे आशीर्वाद आहेत ना. एवढी तीव्र भावना होती की देवाला मला मंत्री करायलाच लागलं. अशी एवढं प्रेम करणारी माणसं माझ्यासोबत आहेत. ते माझं नशीब आहे. दुर्दैवाच्या वेळेला किती काय बोलले तर त्यांच्याकडे ती माणसं नाही. ती माणसं त्यांच्याकडे येतात. एवढंच फरक आहे. माझी काळजी माझी माणसं माझ्या प्रेम करणारी आहे. असंच प्रेम आपल्या सगळ्यांच्या सोबत राहू द्या. जयकुमार गोरे कायम आपल्या रुग्णात कायम आपल्या प्रेमात राहील एवढ्याच सगळ्यांना मिळतो. आता निवडणुका येत आहेत. त्या विषयी आता बोलणार पुन्हा बोलू. पण आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण जे प्रेम केलं जो विश्वास माझ्यावर टाकला असाच पुढे राहू द्या. मी कधीही तुम्हाला कमी करणार नाही. आणि पुन्हा एकदा माझं स्पष्ट सांगणं आहे मला कुणीही मंत्री बनायचं नाही. पुन्हा माझा बोर्ड लावला तर मंत्री साहेब बनवून द्यायचं नाही. आणि माझं पण एकच चालते काय अडचण नाही. पण आता मंत्री विषय आपला भाऊ हीच आपली पदवी आहे. ती मी माझ्यापर्यंत आहे. मंत्रीपद राहणार ते माझी होईल. भाऊ माझी होईल का? जयाभाऊ माझी होईल का? मंत्रीपद माझी होऊ शकतो. जयाभाऊ माझी पण होऊ शकतो. तर तेच प्रेम आपलं असंच चालू आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. भारतीय जनता पार्टीला मनापासून धन्यवाद देतो. मोदीजींना मनापासून धन्यवाद देतो. कनिष्ठ मोदीजींच्या पर्यंत जाते चालत गावाला म्हणून माझं नाव आलं. बघा काय प्रेम असेल. त्या प्रेमात काय झालं नाही व्हायचं. जयकुमार गोरे कोण आहे काय कसं झालं. अहो बाजूचा सांगली मोकळा आहे. बाजूचा सोलापूर मोकळा आहे. बाजूचा कोल्हापूर मोकळा आहे. पुण्याचं ग्रामीण मोकळा आहे. हे 4 जिल्हे मोकळे असताना सातारा दुसरे दिले. एवढी मोठी जबाबदारी आपल्याकडे आहे. केवढा मोठा विश्वास आपल्यावर आहे की आपण ही जबाबदारी काढू शकतो. हा विश्वास आपल्या व्यक्तिगत आपल्यावर आहे. म्हणून माझं एवढंच सांगणं मला तुमची साथ पाहिजे. थोडंसं भेटणं कमी होईल. होऊ देणार नाही मी सांगतो तुम्हाला. आज मी होऊ देणार नाही. तरी सुद्धा काय थोडंफार इकडे तिकडे झालं तर समजून घ्या. तशी ती जबाबदारी मोठी आहे. त्या जबाबदारीतून पुढे जात असताना राज्यासाठी काम करायचं आहे. आपल्यासाठी तर काम करायचंच आहे. पण राज्यासाठी काम करायचं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ माझ्यासोबत राहील एवढी अपेक्षा ठेवतो. आपण सगळेजण विश्वासानं सोबत राहा. आणि जिथं चुकल तिथे मला सांगा. आणि जिथं चुकलं तरी मदत घ्याल. अशा पद्धतीची अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. देवेंद्रजींना एकदा जोरदार टाळ्या वाजवा देतो. भारतीय जनता पक्षासाठी शेवटचे मोठी गाडी मोदीजींच्यासाठी वाटलं. या सगळ्या शक्तीने या सगळ्या ताकदीनं आणि एकदा शेवटची गाडी तुमच्यासाठीच होता. तुमच्या सगळ्यांच्या मनाचे सगळं घडले एवढंच ठिकाणी सांगतो.
पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं भेट करतो. वेळीची इच्छा तुमची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.